या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच माननीय विश्वासरावजी पाटील साहेब व इतर मान्यवरांचे आगमन झालेले आहे, तरी सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया. या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच माननीय श्री विश्वासरावजी पाटील साहेब यांचा या शाळेचा मुख्याध्यापक या नात्याने मी त्यांचा सत्कार करीत आहे. सर्वप्रथम उपस्थितांचे मी आभार व्यक्त करतो. आज आपण ज्यांच्या सत्कारासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे ते आपले विद्यार्थी. खरं तर त्यांना तुफानातील दिवे म्हणण्यास काहीच हरकत नाही. अशा त्या विद्यार्थ्यांना मी स्टेजवर येण्याचं आमंत्रित करतो. या गुणी 4 विद्यार्थ्यांबद्दल मी थोडीशी माहिती सांगत आहे. त्याचे असे झाले की पक्या, हे पक्या, सल्या आणि अनवर आलंय. भांगर पाहायला जायचं नाही बाय. ए उठकी लवकर, हो लवकर. सोनी कुठे आहे र? ती हाय घरात चहा प्यायले. चला मोर. अरे बोरा, खाऊन घेऊन जायचं नाही बाळा. मला नाही भूक. काय रे सकाळ सकाळ येता माझ्याकडे? मा बाप झोपू बी देत नाही. थांबला का नाही रे? चहा तर पीत होते की. तुला एकदा सांगितलं कळत नाही ग. कामाला यायला कशाला पण? रागवायला काय झालं रे? काय झालं कामाला आले तर? जाऊ दे पक्या, येऊ दे येऊ दे. ए गप्पा बसा रे तुम्ही. चला बिगी बिगी, नाहीतर आपले वाटले कोण दुसऱ्याच घेऊन जाईन. चला बाटली जरा आपण जास्त गोळा करू.
आ रहा किधर? कितना हुआ? ये 3 किलो, हाँ ये 2 किलो, हाँ 1 किलो, हाँ। ये 4 किलो। ये किसका है? सोनिया का है? इसका कितना हुआ? 2 किलो, इसका 3 किलो, इसका 1 किलो। 1 किलो। हाँ ए बी फॉर म्हणजे काय रे? बी फॉर म्हणजे बॉल. ए फॉर म्हणजे काय ग? ए फॉर म्हणजे आम्हाला चप्पल माहिती आहे, ऍपल म्हणजे काय रे? ठेंगा ठेंगा. त्याच्यासाठी शाळेत जावं लागतं, अभ्यास करावं लागतं. आई मला जेवाय वाढ. आई मी आता भंगार पाहायला नाही जाणार, मला शाळेत जायचे. आई मी पण शाळेत जाणार. अरे तुम्ही मरा मेल्या हो. तुमचा बाप नाही शिकला, तुमची माय नाही शिकली आणि तुम्हाला शाळेत शिकायला जायचं वय रा. आणि भंगार पाहायला कोण जाणार? तुमचा तो बाप, तो मरून पडलाय तिथं बेवडा. अरे काय तुम्ही चौघेजण काही दिवसांपासून शाळेच्या मैदानावर येत आहात. तुम्हाला काही भंगार मिळणार आहे का इथे? आम्हाला शिकायचे. अरे मग आई बाबाला सांगून शाळेत नाव घाला ना. आमचे माय बाबा मला शिकू बी देत नाही आणि शाळेचं नाव बी काढू देत नाही. पण आम्हाला शिकायचे. बोला. सर, ह्या भंगार वेचणाऱ्या मुलांना शिकायचंय. हो हो, का नाही, आनंदाची गोष्ट आहे. पण आता शाळेचं अर्धवर्ष झालेलं आहे, या मुलांचे नाव शाळेत घेता येणार नाही. सर आम्ही यांना शिकवतो, पण तुम्ही परीक्षेच्या वेळेस तर यांची परीक्षा घ्याल ना प्लीज. प्लीज सर, प्लीज. ठीक आहे, घेतो परीक्षा त्यांची. तुमचं अभिनंदन सर्वांचं. पप्पा, ते भांगार वेचणारी पोरं नाही का, त्यांना शिकायची इच्छा आहे. त्यांना त्यासाठी मदत करायची. त्यांचं काय करायचं तुला? तुझं तू बघ ना. हो दीदी, ते आपल्या गावातील भंगार वेचणारी मुलं आहेत ना, त्यांना शिकायचंय आणि वही पुस्तकाला पण मदत करायची. तुम्ही कराल ना? किती मुलं आहेत ते? 4 मुलं. ठीक आहे, आम्ही त्यांना वही पुस्तकाची मदत करू. एक काम कर, तू त्यांना घेऊन ये, आम्ही त्यांना शिकवतो. चला.
आपल्या विद्यार्थ्याची मेहनत व या मुलांची जिद्द व शिक्षणाची गोडी शाळेत न येता टॉप लेवलने मार्क घेत शाळेत प्रथम क्रमांकाने पास झालेले आहेत. खरं तर हा गुण तक्ता रेकॉर्डवर राहणार नाही, त्यामुळे आम्ही या मुलांना यावर्षी शाळेत प्रवेश देण्याचे ठरवलेले आहे. आत्ता लगेचच आपले सरपंच या मुलांचा सत्कार करतील व आपणास 2 शब्द सांगतील. मी या मुलांचा सत्कार करण्या अगोदर या मुलांनाच काहीतरी बोलू द्या. हा सत्कार आमचा नसून ह्या सत्काराचे खरे मानकरी तर ही मुलं आहेत. आपण ह्यांचा सत्कार करावा. या मुलांच्या शिकण्याची आवड, जिद्द आणि चिकाटी यामुळे त्यांना शिकवणं शक्य झालं. या सगळ्याचं श्रेय फक्त यांनाच जातं. यांचा सत्कार करावा. व्यासपीठावरील मान्यवर, या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, समस्त पालक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज या भंगार गोळा करणाऱ्या मुलांनी असं काम केलेलं आहे की जे आपण स्वप्नामध्ये सुद्धा विचार करू शकत नाही. आणि आज माझ्या हस्ते या मुलांचा सत्कार होतोय हे मी माझं भाग्य समजतो. या मुलांची जिद्द पाहून आज या ठिकाणी एक सांगावंसं वाटतं की यानंतर आपल्या गावामधला कुठलाही बालमजूर काम करणार नाही. गावचा सरपंच या नात्यानं त्या सर्व मुलांची शिक्षणाची जबाबदारी मी घेतो. आणि निश्चितच ही मुलं एक शिक्षणाचे दूतच आहेत. यांची ही जिद्द आणि हे काम पाहून निश्चितच या मुलांना काय म्हणायला हवे, हे तर तुफानातले दिवे, हे तर तुफानातले दिवे. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.